पुण्यातील ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आज माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येण्याची दाट शक्यता आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतोय। रुग्णालयाने उपचारासाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यामुळे ईश्वरी भिसे दगावल्या असा आरोप केला जातो। या प्रकरणाच्या चौकशीकरता 3 समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत। त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल 7 एप्रिलला सादर झालाय। रुग्णालयावर ठपका सुद्धा त्यात ठेवण्यात आलाय। काल जर आपण पाहिलं तर आयुक्तालयाच्या धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला होता। आज आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाणार आहोत पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नक्कीच अतिशय हा महत्त्वाचा अहवाल असणार आहे। याआधी सुद्धा राज्याच्या उपसंचालक समितीने जो निष्कर्ष काढलेला होता तो सुद्धा अहवाल राज्य सरकारकडे गेलेला आहे। धर्मादाय आयुक्तांची त्यांनी जी चौकशी केलेली आहे तो सुद्धा अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे आणि आता हा तिसरा आणि शेवटचा अहवाल असणार आहे, ज्यामध्ये ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झालेला आहे, त्याला कोण कोण कारणीभूत आहे, यासाठी हा माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल आज अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि आज तो सादर केला जाईल। कदाचित सर्व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी या संपूर्ण भिसे कुटुंबियांचा जबाब आहे तो सुद्धा यामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर ईश्वरी भिसे यांची मेडिकल हिस्ट्री, म्हणजे आतापर्यंत त्यांनी कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीचे उपचार घेतलेले होते याची सुद्धा पडताळणी त्यांनी यामध्ये केलेली आहे। इतकंच नव्हे तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, त्याचबरोबर मणिपाल हॉस्पिटल आणि जिथं भिसे कुटुंबीय या प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घेत होतं त्या इंदिरा हॉस्पिटलची ही चौकशी आणि जबाब आहे तो यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या चौकशीनंतर अंतिम अहवाल आहे तो आज खरं तर समोर येणं अपेक्षित आहे आणि आज साधारण तो येऊ शकतो। त्यामध्ये नेमकं काय म्हटलं जाते, कुणाची चूक यामध्ये नेमकी आहे, मृत्यूला कोण कारणीभूत आहे, हे सगळं तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर खरं तर या संपूर्ण निर्णयाचा चेंडू आहे तो राज्य सरकारच्या कोर्टामध्ये दिला जाईल। याआधी सुद्धा 2 अहवाल त्यामध्ये राज्य सरकारला दिलेले आहेत, ज्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावरच ठपका ठेवण्यात आलेला आहे। जर त्या ईश्वरी भिसे या महिलेला तात्काळ तिथं उपचारासाठी दाखल करून घेतलं असतं तर आज परिस्थिती ही वेगळी असते, असा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या माता मृत्यू अन्वेषण विभागाच्या अहवालात नेमकं काय होतंय, काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अमोल, असेच तुम्ही आमच्या समवेत जोडले राहा, कारण पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे याच संदर्भात। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज भिसे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। अमोल, साधारणतः किती वाजता ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते? यापूर्वी जर आपण पाहिलं तर सरकारच्या वतीनं सुद्धा 2दा खरं तर मदत देण्यात आलेली होती। एकदा चंद्रकांत पाटील यांनी मदत दिलेली होती भिसे कुटुंबियांना। काल उपमुख्यमंत्र्यांकडून जी मदत देण्यात आलेली होती ती देखील भिसे कुटुंबियांनी नाकारलेली होती। आज हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भिसे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काय या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतायत? सकाळी 11:30 वाजता हर्षवर्धन सपकाळ हे भिसे कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत। यावेळी भिसे कुटुंबियांचं सांत्वन ते सुद्धा करतील आणि संपूर्ण जी घटना घडलेली आहे याची सुद्धा माहिती ते घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे आणि त्यामुळे आता भिसे कुटुंबियांकडून सपकाळ यांना काय माहिती संपूर्ण या प्रकरणाची दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण पहिल्यांदाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ हे आज पुण्यामध्ये येत असून त्यानंतर ते या भिसे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। याआधी सुद्धा अनेक मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील यांनी सुद्धा भिसे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेलं आहे आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा आज भिसे कुटुंबियांच्या भेटीला जात आहेत। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।